नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस। पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस। पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस? या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि हा जो कमी दाबाचा पट्टा आहे, हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश या मार्गाने वायव्य दिशेला सरकणार आहे। यामुळे आपल्याला या ठिकाणी याचा राज्यावरती परिणाम जास्त दिसणार नाही। यामुळे आपण जर बघितलं तर फक्त उत्तर महाराष्ट्र आणि त्यासोबत उत्तर विदर्भामध्ये काही प्रमाणात हलक्या ते मध्यम प्रकारचा पाऊस होईल, परंतु या असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा आपल्याला फायदा होणार नाही। पण अरबी समुद्रामध्ये आपल्याला पोषक परिस्थिती 20 तारखेपासून निर्माण होताना दिसणार आणि त्याचा फायदा आपल्याला 20 तारखेपासून होताना दिसणार। म्हणजे आपल्या या असणाऱ्या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये आपल्याला 20 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा पाऊस सुरू होताना दिसणार आहे। मग हा जो पाऊस आहे, आता हा पाऊस कुठं कधी कसा कोसळणार लक्षात घ्या। तर मित्रांनो, हा पाऊस आपल्याला दक्षिणेकडून सुरू होताना दिसेल, हा पाऊस आपल्याला पूर्वेकडून सुरू होताना दिसेल, हा जो पाऊस आहे तो पश्चिमेकडून सुरू होताना दिसेल। म्हणजे 20 तारखेनंतर पश्चिम भागामध्ये विचार केला तर मित्रांनो कोकण साइड कडून पाऊस सुरू होणार, पूर्व भागाचा विचार केला तर पूर्व विदर्भाकडून पाऊस सुरू होणार आणि दक्षिण महाराष्ट्राकडून पाऊस सुरू होणार। लक्षात घ्या मित्रांनो, 20 तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार, पण 20, 21, 22, 23, 24, 25 असं करत करत पाऊस वाढत जाणार आणि मित्रांनो 20 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये धुवाधार पाऊस कोसळणार। लक्षात घ्या, हा जो पाऊस असणार आहे तो अजिबात परतीचा पाऊस नाही, परतीचा पाऊस आपल्याला 1 ऑक्टोबर नंतर दिसणार आहे। तर ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता 20 तारखेपासून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस आणि हा पाऊस आपल्याला या ठिकाणी मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे 36 जिल्ह्यावरती बरसताना दिसणार आहे।
त्यामुळे मित्रांनो, सोयाबीन कापणीचा हंगाम किंवा कापूस वेचणीचा हंगाम असेल तर काही प्रमाणात अडचणी येतील, पण याही अडचणीचा सामना कसा करायचा मी तुम्हाला समजावून सांगत राहील. तोपर्यंत मित्रांनो, पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.